मानी बैठले से वमनाते मानी बैठले से विचाले चित्ता प्रपंचापादोनी विचाले चित्ता प्रपंचापादो वमनाते मानी बैठले से वमनाते मानी बैठले से विचाले चित्ता प्रपंचापादोनी विचाले चित्ता प्रपंचापादोनी मृत्यूलोकी आम्हा आवडते परी नाही एका हरी नावे विन विठले हे चित्त प्रपंचापासून वमणते मनी बैसलेसे. आपण तिसऱ्या चरणातही काही भाग पाहिला होता की सोने रुपये आम्हा मृतिके समान माणिक पाषाण खडे जैसे. ज्यामुळे जगाचा व्यवहार होतो तर त्याला धन असं म्हणतात. जर मला काही कोणतीही वस्तू या जगातली घ्यायची असेल तर धन असावं लागतं आणि धन आहे त्याला भाग्यवंत म्हणतात. आम्ही नाही म्हणत, तुकोबरायच म्हणतात धनवंता लागी सर्व मान्यता हे जगी. ज्याच्याकडे धन असते त्याच्याकडे सगळे ऐशाराम भोग पुढे येत असतात. त्याला धन नसतं त्याला कोणी विचारतसुद्धा नाही. लौकिकात ज्याच्यावर धन नाही त्याचा फार अपमान होत असतो. म्हणून धनाला पुरुषार्थामध्ये टाकलेले तुकोबरायांनी ते म्हणतात की धर्म अर्थ काम आणि मोक्ष. त्याच्यात अर्थ हा जर मिळवत नसेल तर तो पुरुषार्थाची हानी आहे त्याच्या. आणि इथे तर तुकोबराय म्हणतात सोने रुपये आम्हा मृतिके समान. म्हणजे आता धन आम्ही मिळवायचं का नाही तर तुकोबराय म्हणतात तर तुकोबरायांनी सामान्य माणसाला उपदेश करताना असं म्हटलं की जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी उत्तमची गती तो एक पावेला उत्तम भोगील जीव खाणी. म्हणजे तिथे शब्दप्रयोग बी बरोबर झाला. कारण तुम्हाला जर जीव खाणी भोगायच्या असतील, जीव खाणी कोणत्या 84 लक्ष. आणि खाणी म्हणजे स्वेदज ज्वारज अंडज आणि उद्भिज याला खाणी म्हणतात. खाणी वेगळ्या त्या योनी वेगळ्या. आणि ज्याला या खाणीमध्ये उत्तम भोगायचे असतील म्हणजे भोग प्राप्त करून घ्यायचे असतील. म्हणजे समजा तुम्हाला पुढचा जन्म गाढवाचा का लागा नाही पण गाढवाचा लागला तरी उकांडा घोळायची वेळ आली नाही पाहिजे. मग खायला त्या गाढवाच्या म्हणजे चांगल्या घरात जर गेला तर मग त्याला खायला आणून देतात, घास आणून देतात, पाणी पाजतात, वजन व्हायचं काम नाही, नुसताच अगदी एकदम व्यवस्थित राहिला तर मग त्याला म्हणतात याला पुण्याचे भोग असं म्हणतात. काही गाढवांची अशी व्यवस्था आहे सुद्धा. कुत्र्यांची बी आहे, गाढवांची आहे, कुत्र्यांची आहे, घोड्यांची आहे, बैलांची आहे ना. बैलसुद्धा काय पाहणं तुम्ही कसे ते माऊलींच्या रथाला जोडलेली बैल. भाग्यवान मानणार का तुम्ही त्यांना? बिगर भाग्याचे काय लोक पाया पाडतात. बैलाच्या पाया त्या आपल्या बैलांच्या घोड्याच्या लोक काय करतात दर्शन घेतात. माऊलींचा घोडा मग येताना वाजवीत जाताना वाजवीत असं आपल्याला फक्त लग्नातच असतं. यांना कायमच व दरवर्षी असं आहे. तेव्हा ह्यांचा थाट काय बैलांचा. ते म्हणले हे बैल कोण आहेत? ते म्हणले बैल आहेत ते पुण्यवंत असले. तुम्हाला अंदाज लावावा लागेलच कारण याला पुण्य असल्याशिवाय कसं काय आहे. म्हणून यांनी काय केलेलं होतं तर मागच्या जन्मात जोडून या धन उत्तम ह्याला त्या म्हणजे त्यांनी स्वैराचार केला नाही, भ्रष्टाचार केला नाही, आचरण खराब केलं नाही, उत्कृष्ट रीतीने. तुकोबराय संतसुद्धा सांगतात की तुम्ही धन आहे ना ते उत्तम रीतीने जोडा. ही धन त्यागण्याची पहिली स्टेप आहे. ज्याला पुढे जाऊन धनाचाच त्याग करायचा आहे तो डायरेक्ट कधीच त्याग करत. लोभी माणूस लोभ्या आवडे धन. तुकोबराय म्हणतात जो लोभी पुरुष असतो लोभी के चित्त में धन बैठे कामिनी के चित्त काम. लोभी के चित्त में धन बैठे कामिनी के चित्त काम. माता के चित्त पूत बैठे तुका के मन में राम. तुकोबराय म्हणताना असं
तसं लोभ्याच्या चित्तामध्ये धन असतं आणि धनाचा डायरेक्ट त्याग नाही करू शकत. मग त्याला शिकवलं काय कर, दान कर. दान का करायला लावलं त्याला आणखीन, की त्याच्या चित्तातला तो अंश कमी करायचा आहे जो लोभीपणाने कसा त्यांनी मिळवलेला आहे. त्याच्यातही सात्विक दानामध्ये बी विचार केलेले सगळे सात्विक राजस तामस दानांचे. आणि त्याच्यातही पण लगेच लोभी मनुष्य हा दान देतो पण त्याच्यात परत अपेक्षा ठेवतो. सत्कार मान पूजा दंभो सत्कार मान पूजा दंभे चैवय. तर तेव्हा त्याला इच्छा असते किंवा आहेर दिल्यावर पुढच्या वेळेला ह्यानी सुद्धा परत द्यावा अशी इच्छा. राजसात बोलले, राजसीमध्ये बोलले ते. तर तेव्हा अशा प्रकारचे राजस तामस आणि सात्विक दानाचं लक्षण करताना दातव्यमिति यद्दानं दीयते नुपकारिणे. दातव्यमिति यद्दानं दीयते नुपकारिणे. पुढे देशकाले च पात्रे च तद्दानं सात्विकं स्मृतं. देशकाले च पात्रे च तद्दानं पात्र पाहून त्या ठिकाणी दान करावं. तर याला दान तरी करायला का लावलं, तर त्याचं सुद्धा कारण काय, चित्तातलं धन बाहेर काढायचं आहे. अरे अनाथ लोकांना मदत कर, गोरगरिबाला मदत कर, कुठे काय कर, याच्यामध्ये सुद्धा त्याला चित्तामध्ये असलेल्या धनाला बाहेर काढायचं आहे. आणि म्हणून मग तर तेव्हा धनाचा विषय असा सांगतात की ज्याच्या चित्तात धन बसलेलं आहे त्याच्या चित्तामध्ये देव कसा बसेल. म्हणून एक दोन बलवान विषय या अभंगातही हाताळलेत. पुढच्या अभंगात सुद्धा तुकोबराय हाताळणाऱ्यांपैकी एक विषय आणखी. तर तेव्हा इथे धनाचा विषय हाताळलेला आहे. तुम्हाला म्हटलं की जगाचा व्यवहार धनाशिवाय होत नाही, मग तुकोबराय धनाला एवढं का कनिष्ठ करताय, तर त्याचं असं आहे, तुमच्या प्रारब्धात जे धन आहे ते तुम्हाला मिळणार आहेच, त्याचा त्याग नाही केलेला किंवा त्याग नाही केलेला, मग सोडून नाही दिलेलं. जास्त जे येतं आहे ना, ते येणार आहे ना, ते सहजरीतीने तेवढा व्यवहार होतोच. कारण तुमच्या प्रारब्धात धन हे तो प्रारब्ध अधीन आहे. अन्न मान आणि धन हे प्रारब्धाच्या अधीन आहे. म्हणून धनाचा त्याग होतो असा नाही, धनाच्या इच्छेचा त्याग. धनाच्या इच्छेचा त्याग म्हणजे त्याच्यात समानता तयार केली. त्याला त्यांनी ज्याने नाकारलं तरी येतं, अशी काही लोक आहेत तुमच्याकडे, त्यांनी त्या धनाला नाकारलेलं आहे तरी त्याच्याजवळ ते धन येताना दिसतं. याचं कारणच असं आहे की त्याच्या त्या प्रारब्धात लिखाण लिहिलेलं आहे. काम केल्यावर धन येतं हे म्हणणं चुकीचं आहे. कष्ट करणाऱ्या माणसाकडे धन येतं हे म्हणणं चुकीचं आहे. तर त्याने जर पुण्याचं जर पाठीमागं रेटा नसेल तर त्याच्याकडे धन येईलच कुठून द्यावा. पण बहुतेक लोकांचं असं राहतं, म्हणजे जसं कावळा बसायला फांदी तुटायला एक वेळ होते, आणि कष्ट करायला सुरुवात करतो आणि मग त्याच्या नावावर काही प्रॉपर्टी येतात, आणि प्रॉपर्टी आल्या की तो म्हणतो कष्टाने कमावलं आहे आम्ही त्याचं. पण ते आलेलं कसं असतं, प्रारब्धाने येणार असतं. शास्त्र तर असं म्हणतं कष्टसुद्धा प्रारब्धातून येतात, कारण त्याला ती जी वासना असते त्याच्यात ती कष्ट करण्याची त्याच्यात ती प्रवृत्ती त्याच्यातूनच येते, प्रारब्धजन्य अवस्थेतून. आणि मग तो काय करायला लागतो, प्रयत्न. जे प्रयत्न आता विषय झाला ना विचारसागरामधला, की प्रयत्न बलवान आहे का प्रारब्ध बलवान आहे, तर प्रारब्धच प्रयत्न करून घेतं त्याच्याकडून. मग त्याच्याकडून करून घेतलं म्हणून ते पैसे आलेले दिसले त्याला किंवा धन आलेलं दिसलं. पण त्याच्यामध्ये स्वैराचार करणं, भ्रष्टाचार करणं. पद मिळालं तर ठीक आहे, तुमचं प्रारब्ध आहे त्याच्यावर, पण तुम्ही त्याच्यावर बसल्यावर भ्रष्टाचार करायला लागले ना, याचं काय झालं. तुम्हाला पगार तर देतं का नाही गव्हर्मेंट, जे देणार आहे तेवढा पगार देणार आहे, त्याच्यात काय शंका नाही, आणि तेवढं येणार आहे. तुम्हाला त्याची इच्छा करा नाही तर तारखेला जमा होतो तो. आणि मग हे का भ्रष्टाचार करतात, तर त्याच्यात वाईट वासना, वाईट इच्छा असं झालेलं असतं. आणि अजून लोभी माणसाला अजून धन म्हणजे आहे त्याच्यात पोट भरत नाही, त्याचं आहे एवढं पुष्कळ झालं आहे, काय अडचण नाही. आणि मग असे ज्या वेळेला वृत्ती होते त्यावेळेला देव चित्तात प्रगट व्हायला सुरुवात होईल. म्हणून चित्तातला धन हा विषय गेला, म्हणजे त्याच्याविषयीचा लोभ गेला, त्याच्याविषयी जी आकृष्टता बुद्धी होती ती नाश पावली. धनच गेलं पार निघून,
म्हणजे पूर्णच त्याग केला आणि भगवीच कपडे घालून गेला असं संतांच्या बाबतीत झालेलं दिसत नाही. त्यांनी तिथेच राहिले. म्हणजे धनाचं उत्कृष्ट उदाहरण अनेक दिसतील तुम्हाला. पण जनक राजाकडे राजाच होता ना तो, काय कमी धन आहे? राजाकडे किती धन असतं? सारं काय किती धन आहे, त्याला काय माप आहे का? पण त्या धनाला तुच्छ लेखलं त्यांनी. म्हणजे तुकोबराय जसे म्हणतात ना, सोने रुपया मा मृतिके समान. आणि जनक राजा तेच म्हणतात. कालही तुम्हाला म्हटलं की सगळ्या संतांची आंतरिक भूमिका एकच असते आणि त्याच्यात ते झाल्याशिवाय ते होणारच नाहीत. ते साधूच होणार नाही, भगवंतच प्रगट नाही होणार. कोणी म्हणेल की धनासहित भगवंत प्रगट होईल, नाही. नरसिंह मेहता हाही व्यापारी होता हिऱ्याचा. नरसिंह मेहताचं चरित्र ऐकून घ्या. हिऱ्याचा व्यापारी होता. आणि हिऱ्याचा व्यापारी असताना ज्या वेळेला हे विठ्ठल भक्तीमध्ये रममान झाले, कृष्ण भक्तीमध्ये, त्याच्यात त्याचा पूर्ण हे झालं. सगळ्या धन त्यांनी वाटून टाकलं, त्यागलं. तर त्याच्यात असं झालं की म्हणजे पुरीचं लग्न लावायला अवघड अडचण तयार झाली. आता धन असल्या मुलीचं लग्न लागलं असतं का नाही? मग त्याने एक हे आले, काय स्थळ आलं. आणि मेहता म्हणजे मारवडे असतील नाही का? हां. आणि मग त्यांनी त्या नरसिंह मेहता त्यांचं चरित्र येतं. मग त्यांनी अतिशय दानशूर. मग त्यांनी त्याच्यातल्या मुलीचं लग्न करायचं आहे. तर त्या एक मोठी पार्टी आली. काय बघू म्हणून की हे पूर्वीचे काय येतं, हिरा व्यापारी. आणि हिरा व्यापारी असेल तर मग त्यांच्याकडे काय असलं पाहिजे? हां, पैसा असला पाहिजे. काही लोक त्याच्यातले आकृष्ट असतात. आणि मग त्या मुलीच्या लग्नात त्यांना ही द्यायचा होता, पैसे द्यायला. असं काय हुंडा ठरला. तर तेव्हा ते म्हणले असं देणार? ते म्हणले हो देईल. देऊ म्हटले. आणि काही सुवर्णमुद्रा अशा ठरल्या त्या मुलीच्या लग्नात द्यायच्या. यांच्याकडे तर म्हणजे पितर घालायला पैसे नाही अशी अवस्था होती, कारण काहीच नाही राहिलं. आणि ते म्हणले मग असं कसं काय होईल? ते म्हणले देव पाहिजे. तर काही धन ठरलं त्या लग्नात द्यायचं. तर ते म्हटले हे देईल. लोक चेष्टा करायला लागले. अरे मोठं स्थळ जोडलं, मोठ्या घरात दिलं, उद्याचं पैसे द्यायचं ते वेळेला आणणार कुठून? तर काही चिंता नाही, बिनधास्त राहिले. आणि लग्नाच्या दिवशी काही उंटावरती सुवर्णमुद्रा घेऊन आम्ही पाहुणे येतं म्हणून प्रत्यक्ष भगवंत आले. आणि त्या सुवर्णमुद्रा आणि मग ती माणसं पाहायला लागली धनात. त्या दिवशी त्यांनी सगळं असं जेवढं ठरलं त्याच्यात डबल दिलं. कोणी? पांडुरंगाने. हां. आणि मग ते म्हणायला लागले की ही आलीच कशी काय? ते म्हणले आमच्याकडे दिलेलं होतं यांनी पूर्वी आणि ते आम्ही आता देऊन टाकतो आहे हे. तर त्यांनी असं करून देवाने ते सगळं हे केलं. तेव्हा कुतूहल वाटलं. का बरं? धन उपयोगी होतं का नाही? उपयोगी होतं. धनाचा विनियोग संतांनी टाळल्यावर त्यांच्यावर संकट आली का? त्यांच्यावर नाही संकट आली. पण जीवाची अशी आकृष्ट बुद्धी की आता काय करायचं? म्हातारा झाल्यावर पैसे लागतील म्हटले. कशाला? डॉक्टरला द्यायला. बहुतेक लोकांचे हे डोक्यात गणित येतं. मरायच्या वेळेला पैशाचं अडचणीत आलं, अहो मेलेलंच चांगलं ना, कशाला डॉक्टरकडे जायचं? पण म्हणा काय त्याच्यापेक्षा आपलं नाही असेल तर जा बाबा जरूर. धन आहे आणि त्या धनाने डॉक्टरने त्यांना वाचवलं असं होणार? तुम्ही श्रद्धा कोणाकडे वाढवा? देवाकडे वाढवा. आमचे कांबळे नाना होते बा. कांबळे नाना म्हणले तुम्ही मला वाचवू शकत नाही, मी मारायचा त्या दिवशी मारणार आहे. त्यांचे ते अगदी स्पष्ट होते बरं का. आणि फार दृढ भाव तयार झालतात. ते म्हणले काही नाही, मी मारणार आहे त्यावेळेस मारणार आहे, पण प्रयत्न चालू आहेत तुमचे तर करा. मारायच्या वेळेला तारखेपर्यंत तर तुमचे प्रयत्न चालतील म्हटले. बरोबर आहे. आणि ह्याच भाव आहे ना, मारायच्या वेळेला मरू. पण मग धन आहे म्हणून वैद्य वाचवतं. वैद्य वाचविती जीवा तरी कोण ध्याते देवा. आणि तुकोबरायांनी या धनाचा बुद्धीमधून पूर्णतः त्याग केलेला आहे. तर तुकोबरायांचा हा जो त्याग आहे तो अतिशय युक्त आहे. आणि अशी अवस्था जर नाही झाली तर हा धनाचा जो बादशहा, याचं नावसुद्धा श्रीने सुरू होतं. श्री हरी.
लक्ष्मीनारायण याची नावच अशी येतं. लक्ष्मी म्हणजे पैसा, त्याची सुरुवात तशी होते. आणि आपल्याकडं असणारी जी स्त्री आहे म्हणजे लक्ष्मी आहे. स्त्रीपदाचे दोन अर्थ आहेत. स्त्री या पदाचा अर्थ स्त्रीही होतो आणि स्त्रीपदाचा अर्थ लक्ष्मी म्हणजे स्त्री आणि धन हे दोन्हीही स्त्री या पदाने घेतले जातात. म्हणजे लक्ष्मी म्हणजे स्त्री आणि संपत्ती म्हणजे स्त्रीच. आणि या हे दोन्हीही बलवान आहेत विषय जीवाच्या ठिकाणी झालेले. म्हणून धनाचा आणि स्त्रीचा हे दोन त्याग ज्याच्याकडून घडले त्याला देव आकळला जातो. मग आपण देवाकडेच चला. हा तरी स्त्रीचा आणि धनाचा त्याग करतो का? तर करतो. म्हणजे याच्याकडून त्याग म्हणण्यापेक्षा त्यांनी स्वीकारच केलेला नाही त्याचा. लक्ष्मीचा स्वीकार देवाने नाही केला, लक्ष्मीने देवाचा स्वीकार केला. हे लोकांना माहिती नाही. म्हणून लोकांनी कोणाला स्वीकारलं? लक्ष्मीला स्वीकारले. जे लक्ष्मीला स्वीकारतात तो देव याला स्वीकारत नाही. आणि याने हेच काम केलेलं आहे. याच्याविषयी सर्वस्वे करुणी सेवा अभिमान सांडवणे पाय धुवावयाच्या दैवा. म्हणून तीच लक्ष्मी सर्वस्वाने त्याग करून पाय धुण्यात. ते म्हणले मला एवढीच जागा द्या. ते म्हणले चालेल, गुडघ्यापासून खाली तुमचा अधिकार काय असेल ते. जरी म्हणत असतील पाय लक्ष्मीचे हाती, तुकोबराय म्हणतात ना विनवणी करताना. पण लक्ष्मीच्या अधीन नाही गेलेला श्रीहरी. लक्ष्मीच्या अधीन नाही गेला. त्याने नावाने सुरुवात करताना स्त्रीने केली, पण हरीचं स्वरूप जसंच्या तसं आहे. म्हणून जो कोणी धनाच्या आणि स्त्रीच्या छंदात पडलेला आहे त्याला भगवंताची प्राप्ती होणारच नाही. कारण तोच नाही ना, त्याला जे आवडत नाही ते तुम्हाला जर आवडत असेल, तुमच्या चित्ताचा आवडीचा विषय, मग तुकोबरायांनी याच्यासाठी अभंगाच्या त्या पहिल्या चरणात सांगितलेलं आहे की मृत्यूलोकी आम्हा आवडते परी नाही एका हरिनामे विना. हरिनाम कोणाला आवडतं? देवाला आवडतं. म्हणजे देवाला त्याचं नाम आवडतं. घेतणारा जो आहे तोही आवडतो. त्याच्या नावाविषयी त्याचा अहमभाव आहे की जो कोणी माझा त्याचं नाम गाईल तर देव त्याच्यावर कृपा करतो. किंवा त्याच्या आवडीसाठी हरिनाम संतांनी स्वीकारलेले. आणि त्याला त्याच्या नामाचा अभिमान तयार होऊन तो त्या भक्तावर कृपा करताना दिसतो. पण कोणी लक्ष्मीची प्राप्ती करून घेत असेल म्हणजे धनाची आणि स्त्रीची, तर या दोन्ही बाबतीमध्ये त्याला मात्र खपत नाही. आणि त्याला खपत नाही म्हणजे अजिबातच नाही. म्हणून धनाचा अहंकार बाळगणारा हा देवाचा भक्त होणार नाही किंवा त्याच्यात आसक्ती ठेवणारा. तुकोबरायांना एक प्रकाराने आपल्यापर्यंत हा उपदेश द्यायचा आहे की सोने रुपये आम्हा म्हणजे सगळ्याच संतांना मृतिके समान, त्याच्याशी आमचं काही देणं घेणं नाही राहिलं. असं तुम्हाला अनेक संतांच्या आणि प्रत्यक्ष तुकोबरायांच्या जीवनातली कथा तर तुम्हाला माहितीच आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना नजराणा पाठवून दिला, पण त्या नजराण्याचा स्वीकार त्यांनी केलेला दिसत नाही. ते म्हणले हे धन आहे ना, तुम्ही रयतेसाठी वापरा, गोरगरिबांना द्या, त्यांच्या काय करायचं असतील सुविधा द्यायच्या असतील तर त्या. आम्हाला काय करायचं त्या धनाचं? आम्हाला फक्त भाकरीची आवश्यकता आहे. आणि एवढी भाकरी भगवंताने आपल्यासाठी व्यवस्था, एक साधारण घर असावं, फार मोठ्या घराची अपेक्षा नाही. निर्वाहापुरते अन्न आच्छादन आश्रमासी स्थान कोपी घ्वा कोठेही चित्तासी नसावे बंधन हृदयी नारायणसा. काय हो भूमिका आहे. म्हणून त्यांचं आपल्याला जर अनुकरण करायचं असेल आणि आपल्याला जर खरोखर मनोमन असं वाटत असेल की देवाने सुद्धा आमच्यावर कृपा करावी, आमच्याही हृदयात प्रगट व्हावं, तर आपल्याला याचं पुन्हा पुन्हा वारंवार चिंतन करावं लागेल. आणि मनामध्ये असणारी धनाविषयीची अपेक्षा ही नाश करावीच लागेल. आणि मग त्याची बंधनं आपली आपण शोधून पाहावेत की आपल्याला आसक्ती कशामुळं आहे त्या धनाची. म्हणजे धनाच्या आसक्ती असण्याचं कारण आहे त्याला विषय कुठेतरी आवडत असले पाहिजे. कारण जगातले विषय हे पैसे देऊन धन देऊन मिळवता येतात आणि त्या विषयांची आसक्ती असते त्याला कशाची तरी आहेत.
तर तिथं त्या धनाचा विनियोग होताना दिसतो. आणि मग तर तेव्हा तीच आसक्ती म्हणजे कुठेतरी ती विषयासक्ती काम करताना दिसते आहे. आणि साधकाच्या बाबतीत तर असं म्हटलं की त्याच्या चित्तात विषयाची आसक्ती असेल तर त्याच्यासाठी सुद्धा त्याचे प्रयत्न भगवत प्राप्तीसाठी कमी पडतील. म्हणून त्यांनी या सगळ्याचा त्याग केला पाहिजे. आणि आता तुम्हाला लगेच धनाची इच्छा चित्तातून नाश पावते असं नाही, पण प्रयत्नाच्या अंती साधक बांधल्यावर होते ते जाते. आणि एका दिवशी नाही गेली तरी हळूहळू तिच्यामध्ये घसरण लागते. जसं इकडलं चिंतन वाढत चालतं तसं तिकडचं नष्ट होत चालतं असं आहे. जे सारसाई बिघडता ओवावणी वत्स काढिता का भणंग दवडता भाणया वृण आणि माये पुढून बालक काळे नेता एकुलते एक होय का उदक तुटता मिना तैसे विषयांचे घर कीर सांडता कीर युगांत होयते वीर विराग साहती. साधारण गोष्ट नाही बरं का धनाचा त्याग करणं. तर त्याच्यामध्ये ज्यांनी हे केलेले असतात ते थोर पुरुष असतात. तर त्यांनी युगानुयुग चालत आलेल्या इच्छेवरती पाणी टाकलं आणि जाणीवपूर्वक केलेलं असतं ते. त्याच्यात फार अवघड सांगितलं असंही काही नाही, कारण इच्छेचा नाश करा, अवांतर वाढवू नका, हाही त्याच्यामध्ये समाधानी राहा. एवढं जरी काम झालं ना पुष्कळ घाण. म्हणजे जैशी स्थिती आहे तैशा परीर आहे, कौतुक तुप आहे संचित आहे. पुष्कळ झालं. हाव नाही पाहिजे आणि हव्यास नाही पाहिजे. तेव्हा तुकोबरायांनी तर स्वतःला त्याच्यापासून वेगळं करून सोने रुपये आम्हा मृतिके समान माणिक पाशान खडे जै मृत्यूलोकी आम्हा आवडते परी नाही एका हरिनामे विना विटले हे चित्त प्रपंचापासून व म्हणते म्हणी बैसलेसे. तुकोबरायांच्या आवडीचा पदार्थ तुकोबरा या अभंगातून सांगतात. नाही एका हरिनामे विना आम्हाला हरीच्या नामाशिवाय काहीच आवडत नाही. मग तुम्हाला धन संपदा स्त्री पुत्र पौत्र आदी या गोष्टी आवडतात का नाही? ते म्हणतात विटले हे चित्त प्रपंचापासून. यालाच प्रपंच म्हटलेलं आहे. प्रपंचामध्ये जे पदार्थ दृष्ट प्रतीतीला येतात याचं नाव प्रपंच आहे. आता आपण इथलं साधारण प्रपंचाचं लक्षात पाठीमाग केलं चिंतन पुष्कळ, आता काय करायची गरज नाही. तर तेव्हा या संपूर्ण प्रपंचाला त्या प्रपंचाचंच दुसरं नाव चैत्य असं आहे. याला चैत्य असं म्हणतात. नगर बरोबर आहे. अद्वैत कशामध्ये आला? अद्वैत मकरंदामध्ये हा विषय आला. पाहून घ्या, त्याला चैत्य असं म्हटलेलं आहे. चैत्य चित्त आणि चिंतन यांच्यामध्ये समांतरता म्हणजे साधक बाधक व्यवहार घडतात. म्हणजे या चैत्याचं जे चिंतन करतं त्याला चित्त असं म्हणतात आणि जे करतं त्याला चिंतन असं म्हणतात. ज्याचं करतं त्याला चैत्य असं म्हणतात. म्हणून यांच्यामध्ये हा व्यवहार घडताना दिसून येतो की हा जो चैत्य म्हणजेच प्रपंचाचं दुसरं नाव चैत्य असं केलं आहे. जे दृष्ट पदार्थ आहेत आणि त्याच्यामधले मग आता मुख्य धरले. आता बरेच त्याच्यामध्ये काही प्रिय आहेत, म्हणजे काही पदार्थ जे आहेत ते प्रिय पदार्थ आहेत. काय म्हटलं आहे? उपेक्ष, द्वेष्य, प्रिय आणि आत्मा. बरोबर आहे. असे 4 पदार्थ आले. कोणते कोणते? आत्मा, प्रिय आणि द्वेष्य. बरोबर आहे. हे बी मला वाटतं तिथंच विषय आलेला आहे. पंचदशीत बी आलेला आहे आणि हा तिथं बी विषय आलता. तर आत्मा म्हणजे ज्याला प्रिय नाही म्हणा तो अतिप्रिय. जे प्रियाची परमसीमा तो भेटे माऊली आत्मा. ते ताटे दिंडीमा प्रतिमा नाही. बरोबर ना? तर तेव्हा नाही ती दुसरी होय. आणि निरोपचार प्रेमा जो भेटे माऊली आत्मा. ते ताटे इत्थं संचित परानंद परमप्रेम परमप्रेम प्रेमात मणिक्षते. पंचदशीमध्ये समांतर आहे.
तर तेव्हा विषय आपला असा चाललेला आहे की या विश्वामध्ये प्रपंचाच्या अंतर्गत हे 4 विषय म्हणजे 4 पदार्थ आहेत. जो पदार्थ अतिप्रिय आहे त्याचं नाव आत्मा. काही पदार्थ प्रिय आहे, जसा पत्नी प्रिय आहे, मुलं प्रिय आहे, भोजन अनुकूल असलं तर, नाही तर विषय रांधली रससोय आणि जेवणारा ठाऊकची होय, तै तो ताटची सांडोनी जाय जियापरी, असं माऊली. भोजन नुसतं असं म्हटलं की प्रिय असं नाही म्हणायचं, कारण त्या भोजन अतिसुंदर केलं. त्या माऊलींनी दृष्टांत असा टाकला, भोजन अतिशय सुंदर केलं. त्या व्यक्तीविषयी काही तुमचे तसे मनामध्ये काही भावही नव्हता, पण जो शेजारी बसणारा होता ना, कारण त्यांचं पूर्वीचं जुनं भांडण होतं आणि जुनं भांडण असल्यावरती मनात संशय राहतात. अशी काही घटना घडलेल्या आहेत बरं का. त्यात एका कीर्तनकाराने जेवणसुद्धा नाही केलं एका घरामध्ये, अशी सत्य घटना घडलेली. आपल्या इथली केडगावातली घटना आहे. तर कारण त्याला असं कळालं की कारण त्याचं जे भांडण होतं ना, ती व्यक्ती तिथं समोर दिसली त्याला, तर तो जेवला नाही. चला, तर त्या ज्याला माहिती हवं असेल ना, तर ते भुसारी मावशीकडे आहे. तर त्या माहिती आहे ना तुम्हाला? हां, माहिती. चला, तर कारण त्याला काय कळालं, अरे तर तो शेजारचा जो होता ना, तो म्हटला, अरे जीव घेऊ नको बरं का, म्हणजे का ताटं तर वाढलेली. तर म्हटला विष प्रयोग होणार आहे तुझ्यावर. काय होणार आहे? विष प्रयोग होणार आहे. आणि त्याच्या मनात जी थोडीशी शंका होती त्याचं मोठं रूपांतर झाला. तो ताटावरून उठून निघून गेला. तर म्हटलं मला ना काहीतरी पोटात कळ येते आणि मी आता नाही जेवू शकत, कारण काहीतरी कारण सांगावं लागेल त्याला. आणि तो तिथून का म्हणून नुसतं भोजन असं म्हणून नाही, तर प्रिय भोजन, त्याच्यातही प्रियत्व येतं. तसाच या सगळ्या व्यावहारिक जे पदार्थ आहेत त्याच्यात अनुकूल आणि प्रतिकूल ज्ञानाच्या द्वारे काय आलेलं असतं, प्रियत्व अप्रियत्व तयार झालेलं आहे. अनुकूलता आणि प्रतिकूलता हे राग आणि द्वेषाला जन्म देते, हे माहिती तुम्हाला विचारसागरात. तर तेव्हा काही पदार्थ जे आहेत ते प्रिय आहेत, सगळेच प्रिय नाहीत. काही पदार्थ काही द्वेष्य बी आहेत, म्हणजे त्याचा ते तुम्हाला ते पाहिलं की नकोसं असं वाटतं. जो सर्प हे आता सर्पाचा सगळ्यांनाच द्वेष्य आहेत असं नाही. गारुड्याला सर्प पाहिल्यावर आनंद होतो, अनुकूल आहे त्याला, म्हणून त्या अनुकूल पदार्थ त्याच्या दृष्टीने अनुकूल पदार्थ प्रिय होतात आणि प्रतिकूल पदार्थ द्वेष्य बनतात. आणि काही उपेक्ष, जसे रस्त्याने दगडी पडलेले असतात, तुमचं आणि त्यांचं काय भांडण आहे का दगडांचं, म्हणजे काय नाही, तुम्ही त्यांच्याकडे पाहतसुद्धा नाहीत, तर ते उपेक्ष असे आहेत आणि त्यांच्याकडे आपलं काय देणं घेणं नाही. असे किंवा असे अनेक पदार्थ आपण रस्त्याने जाताना पाहत असतो, आपला त्याच्याशी नुसता असा पाहतो पुढे निघून जातो, त्याच्यावर कुठलाच व्यवहार होत नाही, अनुकूल प्रतिकूलतेचा व्यवहार होत नाही. तर तेव्हा अशा विश्वातल्या या सगळ्या पदार्थाला काय म्हणतात, संसार असं म्हणतात, चैत्य असं म्हणतात. आणि त्या चैत्याबरोबर जे व्यवहार करतं त्याला चित्त असं म्हणतात. जीव नाही, आपला विषय काय झाला, मन बुद्धी चित्त आणि अहंकार. तर त्याच्यामध्ये हा विषय आलता. तर चित्त, आता ते चित्त आहे ते असं असतं, लगेच चित्त नाही, मग चित्त ज्याचं चिंतन करतं त्यालाच नाव चित्त असं म्हटलं. विठ्ठल हे चित्त प्रपंचापासून असं तुकोबराय म्हणतात. तर चित्तामध्ये काय व्यवहार होतो, तर मनबुद्धी चित्त आणि अहंकार याला काय म्हणतात, अंतःकरण चतुष्टय म्हणतात. चतुष्टय म्हणजे 4 आणि त्याला अंतःकरण चतुष्टय असं म्हणतात. त्याच्यात मन हे संकल्प आणि विकल्प जे करतं त्याचं नाव मन. जे संकल्प झालेले तर त्याचा एखाद्या संकल्पाचा, बरेच संकल्प घडीमोडी हेळामात्रे असतात, म्हणजे उत्पन्नही होतो, असं करावं काय नाही, असं नको, असंच करू, तसं का नाही, असं करू का नाही, नाही असं नको, असं करू, असं कितीतरी एखाद्या निर्णयाबाबतीत आपलं असं होत असतं. आणि मग त्याचा पण एक मग निर्णय होतो, नाही नाही हे असंच करायचं आता ना, आपला हा फायनल निर्णय,
याला काय म्हणतात? बुद्धी असं म्हणतात. म्हणजे निश्चयात्मका बुद्धी. तर त्याला निश्चयात्मका ही बुद्धी ही करता बुद्धी मन साधन लोक. तर साधन सांगितलेलं आहे. तर त्याच्यातल्या ह्या बुद्धी, हे बुद्धी म्हणजे त्या ठिकाणी निर्णय झाला तर तिथं बुद्धीमध्ये रूपांतरित होत होतो. नाहीतर एरवी संकल्प पुष्कळ असतात, पण जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत मग निर्णय झाला की बुद्धी, आणि मग लगेच कामाला सुरुवात. म्हणजे एखादं काम करायचं असलं एखाद्या व्यक्तीला, मग त्यांनी निर्णय घेतला, मग ते म्हणले का आज काय? ते म्हणले आत्ता काय नाही, आपल्याला नवीन घर बांधायचं आहे. असा काय झाला आहे? निश्चय झालेला आहे. मग लगेच त्यांनी सुरू केलं, काकाला बोलवा, पूजन करा. मग ते सुरू झालं लगेच पूजन बिजन सगळं. बरं, नुसते निर्णय असा होत नाही, त्याच्या मागं बरंच चिंतन केलं जातं आधी. किंवा घर बांधायचं म्हणजे काय सुखाची गोष्ट आहे का? पैसे लागतील पुष्कळ, आणि मग त्याचंही चिंतन सगळं तयार झाल्यानंतर मग फायनल डिसिजन झाला, मग सुरू केलं त्यांनी. सुरू केलं की त्याचं झालं चिंतन सुरू. कशाचं? घराचं. घर बांधायचं आहे त्याचं इतकं चिंतन चालू होतं की मग काय करायचं आहे. समजा एखादा मनुष्य स्वतःच बांधत असला तर मग तर त्याला, म्हणून बरेचसे लोक म्हणतात ते कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकलं, डोक्याला ताणच नाही, काय आणायचं आहे त्याचा तो पाहिजे. आणि जर स्वतः करत असेल तर मग त्याला फार लेबर, मटेरियल, कोणतं मटेरियल कुठे मिळतं, कसं मिळतं, त्याची क्वालिटी काय, दर्जा काय, हे सारं त्याला काय करावं लागतं? पाहावं लागतं. किती, कुठून आणायचं, तर ते हे सगळं चिंतन सुरू होतं. तर मग असं जर चिंतन सुरू झालं तर अभंग फटाफट पाठ होतात. ज्याला अभंग पाठ होत नसेल ना, त्याचं कारण काय असतं? ते म्हणतात तुम्ही तो काही करत नाही असं नाही, तो काहीतरी करतोच. म्हणजे माणसं निर्बुद्धिक असतात असं नाही, ते बुद्धिमान आहेत, पण त्यांनी ती बुद्धी कुठे खर्च केलेली आहे? एक कुठेतरी ती लावलेली, म्हणून तिथून तिला काढायची आणि इकडे लावायची असेल तर त्याला सारखं असं ते त्या दिवशी सांगितल्याप्रमाणे असं डोळ्याच्या समोर ग्रंथ दिसले पाहिजे. इकडं तिकडं पाहू नका, असं त्या घोड्याला जसे लावतात, त्याला असं लावून ठेवलं. ते म्हणजे इकडं तिकडं पाहू नका, नाही तर हे सगळं जाईल निघून. तर अशा पद्धतीने चिंतन. पण मग जर प्रपंचात एक वस्तू जर घ्यायची असेल तरी त्याच्याविषयी फार चिंतन केलं जातं, आणि त्या चिंतनाची आपल्या मनाला सवय लागलेली. म्हणजे हे आता तिथं आपण कधी मन मी म्हणतो, कधी चित्त म्हणतो. तर चिंतन करण्याची प्रक्रिया जिथे घडली त्याचं नाव चित्त असं झालं. आणि त्या चित्तात चिंतन चालू झालं, आणि त्या चिंतनाने काय केलं? देव दुरावला. आपला मुख्य विषय काय? आवड्या. तर आपल्याला मग आता त्याच्यात असे प्रकार झालेले आपण त्या दिवशी मागं पाहिले होते की ज्यांना चित्तामध्ये केवळ देवच आवडतो ते देवाचंच चिंतन करतात. ज्यांना प्रपंच आवडतो ते प्रपंचाचंच चिंतन करतात. जे देवही आवडतं आणि प्रपंचही आवडतं ते दोघांचंही चिंतन करतात, है ना. आणि जे काहीच आवडत नाही तर ते म्हणजे ज्यांची बुद्धीच गहाण असेल तर ते प्रपंचही नाही आणि देवही नाही. काय खातो आम्ही कसं या सांगात, अशी अवस्था कोणाची? त्याला बुद्धीच नाही. आता मग बुद्धिहीन मनुष्य असेल तर तो प्रपंचही करत नाही आणि देवही करत नाही. अशी बी काही माणसं आहेत दगडासारखी. त्याचा मानवी शरीर मिळून तरी काय फायदा? पण मग अशा प्रकाराने चिंतनाला सुरुवात होते. आता ज्या बाजूचा तराजू झुकेल ती बाजू जड होते. म्हणून ज्याचं चिंतन प्रपंचाचं अधिक असेल तर देवाचा तराजू कुठे गेला? खाली का वर गेला? वर गेला. म्हणजे त्याच्या आवड कमी झाली त्याच्यात. आणि असाच प्रकार झालेला. तुकोबरायांनी ज्याचं चिंतन करत होते त्या प्रपंचाचा तिटकारा आला. पूर्वी प्रपंच व्यवस्थित होता, पण नंतर त्याचा तिटकारा आला. म्हणून विटले हे चित्त प्रपंचापासून. म्हणजे तुमचं त्याचा अर्थ असा की पूर्वी विटलेलं नव्हतं आणि नंतर विटलं, आणि त्याच्या कोणत्या घटकाने ते विटलं याचं चिंतन आपण पहिलं केलेलं आहे, मागं पाहून घ्या. तर अशा प्रकाराने त्याचं काय केलं तुकोबरा आहे. आणि मग आपोआपच काय झालं, त्यातले मुख्य विषय जे आहेत, जे परमार्थाच्या आड येतात किंवा भजनाच्या आड येतात,
तर ते 2 विषय या अभंगात हाताळलेले आहेत. पैकी एक विषय आपण काल चिंतन केलं. येती तुझ्या भजना आड दाविती प्रपंचाचे कोड, कनिष्ठी रुची ठेवूनी गोड, देखत नाड कळत असे तुकोबराय नाटामध्ये सांगतात. तर तेव्हा येते तुझ्या भजना आड, तर त्या भजनाच्या आड हरिनामाच्या आड कोण आलेलं आहे, तर त्याच्यामध्ये प्रापंचिक 2 घटक सांगितलेले. या अभंगात आलेला विषय जसा सोने रुपये आम्हा मृत्तिके समान आणि माणिक पाषाण खडे जैसे, हा अनुभव संतांचा आहे. जीवाला हा अनुभव प्राप्त झाल्याशिवाय तुकोबरायांसारखी स्थिती बांधली जाणार नाही आणि तुकोबरायांची सारखी स्थिती बांधली गेल्याशिवाय मोक्षही मिळणार नाही, देव भेटणार नाही. म्हणजे आपल्याला जर देव हवा असेल, भेटावा असं वाटत असेल, तर स्थिती कोणती बांधावी लागेल? तुकोबरायांसारखी, माऊली ज्ञानोबरायांसारखी. तुम्हाला माऊलीच व्हावं लागेल, तुकोबरायच व्हावं लागेल. जर माऊली ज्ञानोबराय तुकोबराय आपण झालो नाही तर आपल्याला देव पांडुरंग भेटणार नाही. असं कसं काय तो येऊन भेटेल? म्हणून त्यांनी अधिकाराच्या उंच्या वाढवल्या, तिथपर्यंत गेले ते. म्हणून प्रत्येक जीवाला भगवंत हा भेट देईल, साक्षात्कारही त्याला होईल, पण त्याला आपल्या अधिकाराची उंची वाढवावी लागते. आपल्याला कलेक्टरच्या पदावर का नाही बसवलं? ते म्हणजे तुम्ही अधिकारीच नाही आहे, आणि बिगर अधिकाऱ्याला तिथं काय करायचं? आणि जर कोणी UPSC सुटला केलं की त्याला काय केलं? ते म्हणते आम्हाला कलेक्टरचा कॉल आहे. म्हणजे काय तुम्हाला कॉल येतात, आम्हाला येत नाही. ते म्हणले तुम्ही बी करू शकता, पण UPSCला ते परीक्षा देणारी ती पोरं किती अभ्यास करतात? रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. हो, त्यांना फार लुकडे होतात. त्या आमच्या मेवण्याची पोरगी ती MBBSला आहे ना, ती चक्कर येऊन पडली. चक्कर येऊन पडली तर ते म्हणते का फार असे लुकडे झाले, काय खात्यात का नाही खात्यात कोणाच तो अशी एवढीशी चपाती खात्यात. आणि मग इतका अभ्यास करतात. मग हे अभ्यासाचं फळ त्यांना मिळेल ना, पण नंतर. आणि तसाच प्रकार साधकाच्या जीवनात देव भेटण्याचा आहे. फार झुरोणी पांजरा होप आहे आता, येई पंढरीनाथा भेटावया. तुकोबराय म्हणतात झुरोणी पांजरा. आम्ही तर सुटलो. पांजरा कशाचे झाले? खाऊन सुटले. आणि ते म्हटले आपली फार भक्ती जोरदार चाललेली. आपल्या पंक्ती जोरात चाललेल्या आहेत का? पुष्टी आलेली. तर त्या तुकोबराय म्हणतात झाडे ओरबडोनी खाऊन या पाला, आळवी विठ्ठला वेळोवेळा. तर काय सांगावं तुकोबरायांचा वा, झाडे ओरपोनी खाऊन या पाला. असं काय कोण करतं आहे? असं कोण करतं आहे? भीमदादाला सोडूनच द्यायचं, ते साधूच आहेत. आपल्या साधकांचा विषय. झाडे ओरपोनी नाही, वरपायला जर काही कमी पडलं तर लगेच बॉम्ब. असं बी नाही आहे किंवा जसं आहे तसं तरी खावा का नाही. काय तेल असेल, मीठ असेल, कमी असेल, जास्त असेल, काय घ्या खाऊन, थोडंसं पोट भरून घ्या. शिंदे महाराजांसारखं तेल फास्ट जेवतात ते. मला नाही वाटत काय पाहत असतील त्याच्यात ते. सगळं मिक्स करून बिलकुल. तर नाही, बरोबर आहे. पण ते याच्या बाबतीत म्हणजे त्यांनी काय केलं नाही, तर ते हे चवी घेऊ घासत. घासबीस काय घेत नाहीत. मी कॉम्पिटिशन लावली होती एक दिवशी, म्हणजे ह्यांच्या आधीच उठेल, तरी माझ्या आधीच हात धुवून बघ. तरी याच्या ठीक आहे, काही अडचण नाही. आता तुमच्या वैद्यकशास्त्राच्या दृष्टीने ते नाही बसणार. आमचे ते चव्हाण साहेब आहेत त्याच्यात. एक घास 32 वेळा, म्हणजे 32 वेळा जाऊ म्हणजे तोंडात सुद्धा राहिना हो. तो 32 वेळा चावल्या कुठं राहत होतो तोंडात? ते तर आधीच देऊन जातं. मग नसतं दात असं करायचे का? ते म्हणले माझा राहतो. आमचा तर तो पळूनच जातो. पण तरीसुद्धा एक लक्षात ठेवा की काय आहे की याच्यात जो रस, जीवाने प्रपंचात जो रस ओतलेला आहे, तो सेवन करतो. आणि हे जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत तुम्ही तुकोबराय
बनू शकत नाही. आणि तुकोबराय नाही बनणार तोपर्यंत नाही. मोक्षाचा विषय अवघड आहे. आणि त्याच्यामधल्या हा विषय एक आलेला आहे. कोणता म्हणताल तर धनाचा विषय आला आहे. याचं काल चिंतन केलं तर आपण की धन या व्यवहारात एकमेव. आणि आज तर कलियुगात सगळे लोक उठल्यापासून झोपेपर्यंत धनाच्याच मागं लागलेले. म्हणजे त्यांच्या डोक्यामध्ये एकच विषय आहे की धन असेल तर सगळं आहे, धन नसेल तर काहीच नाही. त्याने असा काय विषय केला घेतलेला आहे देवजान. बरं शिवाय देवाने प्रत्येकाच्या धनाची व्यवस्था केली. कालच तुम्ही सांगितलं की धन आणि मान हे तो प्रारब्धाच्या अधीन आहे. तुमचं प्रारब्ध जसं असेल आणि मग प्रारब्ध जसं ठेवल तसं राहायला पाहिजे. तर हे वारकरीसुद्धा याला अपवाद ठरलेले. तर ते सुद्धा याच्यामध्ये काय करतात, त्या धनाची अपेक्षा करून उलट जास्त लोभी बनले का काय असं मी म्हणावं लागेल. हां, ते झालं कालच झालं, तुम्ही नव्हता. तेव्हा या धनाचा विचार तुकोबरायांनी इतका तुच्छ केला की जो बुद्धीमधून, म्हणून त्यांचं चिंतन कोणाकडे वळालं गेलं, देवाकडे. आज आपल्याला एवढाच विषय सांगायचा की धड मृतिके समान केलं म्हणून चित्त देवाच्या आकाराचं बनलेलं आहे. ज्याचं चित्त धनाच्या आकाराचं असेल ते देवाच्या आकाराचं कसं होईल. हां, धना गुंतले चित्त माझे मुरारी, मन घेऊन हिंडवी दारोदारी, मना हिंडता न पुरे मही काही, परिहिंडता ते चित्ते शुद्ध नाही. माऊली आपल्या तुकोबरांची अभंग येतं ओव्या आहेत, त्याच्यामध्ये हा विषय आला. त्या मनाचा किती जरी समजा काही माणसाला काही धन निघून दिलं तर त्याच्या चित्ताची काय व्हायला पाहिजे, समाधानी. तुम्हाला किती पैसे पाहिजेत एखाद्या व्यक्तीला, ते म्हणते बा माझं ध्येय आहे, टार्गेट आहे. माझं सांगतो तुम्हाला आता. म्हणजे मी ज्या वेळेला इथे नगरमध्ये आलो का त्यावेळेला माझ्याकडे 50 रुपये होते. मग 50 रुपये तर मग चित्त आकृष्ट धनाला आता काय करावं, 50 रुपये. पण म्हटलं मी 100% मी काय करणार आहे, 5,000 रुपये कमावणार आहे. तर ते 5,000 म्हणजे लय झाले, कारण पगारच 200 रुपये. मग 200 रुपये म्हणलं 5,000 कधी कमावायचे. मग मी ते काय करायला लागलो, मग त्याची बचत करायला सुरुवात केली. मी दररोज लिहून ठेवायचं किती खर्च झाला, त्या 200 रुपयातले किती गेले, मुगाची डाळ केवढी आणली. कारण मी हाताने करायचो आणि ते हाताने करून खायचो. आणि मग ते मिरच्या केवढ्याच्या आणल्या, 50 पैसे मिरच्या आणल्या. आणि कारण आकृष्ट चित्त काय आहे त्याच्यात, आकृष्ट. आता फिगर वाढल्या पण लोक ते करतात हे सांगायचं आहे मला. म्हणजे मग त्याच्यातून मग ते पैसे काढायचे, त्याच्यातून ठेवायचे. आणि मग मला हे साधारण, पण मग नंतर मी काय केले, 200 रुपयाची नोकरी कोण करतं तेव्हा, 5,000 कमा किती वेळ लागेल खर्चून परत आणखी. मग मी ते बदलत गेलो, धन कसं वाढेल याची हे केलं. आणि मग ते नोकरी सोडून दिली 6 महिन्यात. मग मी ते त्याचं अकाउंटिंग शिकलो. रात्री 3 वाजोपर्यंत अकाउंटिंग करायचे. कारण एकटाच होतो बॅचलर. आणि मग ते पण मला काहीच येत नव्हतं हे सांगतो. आणि मग त्याच्यातलं ते अकाउंटिंग शिकण्यामध्ये मी रात्रीचा दिवस केला. आणि अकाउंटमध्ये इतका एक्सपर्ट झालो की मग ते बरोबर तर ते PM भंडारी CA होते, चार्टर्ड अकाउंटंट. ते यांच्याकडे गेलं तर ते नंतर असं मी त्यांच्याकडे सुरुवातीला गेलो तर त्यांना म्हणले हे कोण आणलं रे पकडून. तर तो गांधी म्हणून होता तो म्हटला हे ना आमचे साहेब आहे, ते कोणालाही धरून आणते. तर आमच्या मामांच्या ओळखीवर आलो होतो मी त्या कंपनीत. ते म्हटले ह्याला काय करतात हे, म्हणजे ह्यांना काहीच येत नाही, ते म्हणजे मला फार अपमान वाटला की बाबा मी BComला होतो त्यावेळेला, TY BComला, आणि तरी आपल्याला काही येत नाही आणि कळतच नव्हतं तर येईल तरी काय. ते अकाउंट म्हटलं की माझं डोकं फिरायचं, पण नेमकं समोर तेच आलं. आता काय करायचं. आणि मग ते त्यांना म्हटलं बा मला तुम्ही सांगा. ते म्हणलं तुला काय उपयोग आहे रे तुला सांगून काय. मग मी ती आयडिया केली. त्याला काय आवडतं म्हणजे चहा. मी काय करायचो, किटली घेऊन जायचो आणि चहा घेऊन आणून द्यायचो त्यांना. घ्या साहेब, अरे लय भारी दिसतंय रे तो, फार चांगला माणूस आहे. त्याला सिगरेट लागायची, मी जाऊन सिगरेट आणून द्यायचो, काडी पेटी बी घ्यायचो ना, अशी करून द्यायचो.
ते साहेब लगेच अरे तो अरे हे असं नाही करायचं, हे असं करायचं, असं बरं बरं, मग हे असं का नाही करायचं? मग ते मी त्याच्यात मग त्यांनी मला ती सांगायला सुरुवात केली. अशी परिस्थिती, सेवा केल्याशिवाय सेवा भेटत नाही आणि त्या गांधीची मग ती मी हे करायचो. माझं हस्ताक्षर चांगलं होतं आणि त्याचं उगाच कुत्र्याचा पाय मांजराला. ते अकाउंटिंग करून अशी अवस्था झाली की पुढच्या 3 महिन्यामध्ये मी त्याच्यावर पूर्ण कंट्रोलिंग आणलं आणि माझ्याकडे त्यांनी काय केलं, एक राजेश ट्रेडिंगचं एक छोटंसं होतं 2-3 कोटीचा टर्नओव्हर, ते अकाउंट माझ्याकडे देऊन टाकलं आणि मग ते पूर्ण केल्यावर त्याचा ट्रायल बॅलन्स टॅली करून मी ते साहेबांना दाखवलं. मग ते हस्ताक्षरण ते पाहिल्यावर ते म्हणले काय रसिक, त्याचं नाव होतं रसिकांत, म्हणजे ते हे कोणी केलं? ते म्हणले हे काय जगतापनी. तो म्हणला ना काही येत नाही ह्याला. ते म्हटले हे सगळं 3च महिन्यात शिकले ते. आणि मग त्यांनी पाहिलं तर ते म्हटले काय, त्यांनी प्रश्नाचे काही प्रश्न केले, त्याचे उत्तरं अचूक सगळी सांगितली आणि तिथून पुढे इतकं प्रेम जडलं. ते PM भंडारी वारले तर ते मला त्यांच्या घरी घेऊन जायचे गाडीवर बसून आणि मग मी तिथं मोकळाच होतो. ते म्हणायचे जगताप आणि या अकाउंटचं बघ बरं. आणि ते जे त्याच्यात फरक लागला की ते पूर्वी मॅन्युअली होतं बरं का, हाताने सगळं. मग ते लागलं की तेवढं जे जगतापला दाखवा. आणि मग ही परिस्थिती केवळ 1 वर्षामध्ये आली. म्हणजे ते जगतापला वाटतो लगेच झटपट काढून देईल तुम्हाला. आणि मग त्याच्यात एकदा डोकं एक्सपर्ट झालो का की पण मग मी अशा अनेक कंपन्यांची अकाउंट्स घेतली MIDCतली, एकाचे नाही. आणि मग 5,000 व्हायला आपलं काय करायचं आहे? चला तर 5,000 समजा 5,000 जमा झाल्यानंतर लगेच मग अशी इच्छा तयार झाली 5च येतो आपल्याला ना 50,000 व्हायला पाहिजेत असे. आणि मग 50,000, कारण आम्हाला ते लग्न करायचं होतं, बहिणीचं धाकट्या बहिणीचं लग्न होतं ना. आणि मग त्याचं ते आता काय करायला पाहिजे म्हणलं बा पैशाचं. मग ते नियोजन पुढचं सुरू झालं. व प्रारब्धाने प्रयत्न झाले आणि प्रयत्नाने पैसा आला. 50,000 हे तात्काळ तयार झाले, जमा झाले. आणि पुढे तर पुढची हिस्ट्री नाही सांगत बसत आता. जे 5 लाख मिळावेत, 10 लाख मिळावेत, कोटी मिळावेत, ही काय आहे चित्तामधली अपेक्षा आहे, अपेक्षा. आणि समजा एखाद्या माणसाला 5 कोटी बी दिले, ते म्हणतं 5च आहेत, 50 कोटी कधी? तर हे कधी चित्त पूर्ण होत नाही. न जातुम काम काम हां. उपभोगेन शम्यते. बरोबर आहे, उपभोगेन शम्यते. भोगून विषयाचा चित्तातला नाश कधीच होत नाही. म्हणून तर शहाणे झाले कोण? पंडित. येही संस्पर्शजा भोगा दुःख योन एवते आद्यंतवंत कौंतेय न तेषु रमते बुधा. बुध म्हणजे ज्ञानी पुरुष, त्याच्यात नाही. तुकोबरायांना हे माहीत होतं म्हणून प्रपंचाचा यांनी सगळ्यात मोठा विषय बलवान कोणता आहे तर हा धन. आणि ज्याच्या चित्तात धन बसलेलं आहे त्याचा देव नाही, त्याच्या दृष्टीने देवच नाही, कारण तो धनाचा लोभी बनलेला आहे. लोभाचे मांजर तुकोबराय म्हणतात, हिंडे दारोदार. कीर्तन करत हिंडे दारोदार. लोभाचे मांजर. काय उपयोग आहे त्याचा? हां, तर तेव्हा त्याचा श्रोत्यांना धाक बसतो की आता काय मागल हा. तर तुकोबरायांनी हे चित्त मोकळं केलं म्हणून देव प्रकट झाला. तुकोबराय म्हणतात अजून काय केलं आम्ही, तर तुका म्हणे आम्हा दिसतील नारी रिसाची परी आम्हा. तुका म्हणे तैशा दिसतील नारी रिसाची परी आम्हा. पुढे पाहू नंतर. हरी विठोबा रखुमा मृत्यूलोकी आमावडते परी नाही एका हरिनामे विना. विठले हे चित्त प्रपंचापासून व म्हणते मणी बैसलेसे. सोने रूपे आम्हा मृतिके समान माणिक पाषाण खडे जैसे. अर्थात संपदेला तुकोबरायांनी तुच्छ केलेलं होतं चित्तामधून. आणि चित्तामधली संपदा धनसंपदा काढून टाकलेली होती. देवाचं अवतरण व्हायचं असेल तर चित्तात धन असेल तर देव नाही भेटणार.
मग त्यांनी काय साठवला? हरी साठवला हरी जी हृदय मंदिरी. तेव्हा त्यांनी हृदयामध्ये हरीला साठवला आणि दुसरं काही साठवलं नाही. आपल्या चित्तामध्ये दोन मुख्य घटक संसाराचे जे आहेत त्यांचा वापर या अभंगात केला. त्याच्यात धन आणि श्री असे दोन घटक आहेत आणि जीवाची सगळ्यात मोठी हानी या दोन घटकांनी केलेली आहे. तुकोबराय लोकांना सांगताना सुद्धा म्हणतात, इतुले करी भलत्या परी परद्रव्य परनारी सांडोणी अभिलाषा अंतरी वर्ते व्यवहारी सुखरूप. आता त्याच्यात पर हा शब्द टाकलेला आहे त्या अभंगामध्ये. म्हणजे ज्याला पामर व्यक्ती म्हणतात तो परद्रव्य आणि परनारी याचा अभिलाष चित्तामध्ये बाळगतो, त्याचं नाव पामर. जो विधीने विषयाचं सेवन करतो, म्हणून कालचा विषय झालता की जोडोनिया धन याच्यात परधन नाही सांगितलं, तर स्वतः त्याचं ते धन मिळवावं. आणि कसं मिळवावं? तर उत्तम व्यवहार म्हणजे विहित व्यवहाराच्या द्वारे. चोऱ्या माऱ्या भ्रष्टाचार असा करायचा नाही, तर मग विहित करावं असा एक भाग दिला. स्त्रीच्या बाबतीतही गृहस्थाश्रम स्वीकारायला दिलेला. त्याच्यात परस्त्री भिन्न पण स्वस्त्री आहे. पण त्या स्वस्त्रीचाही विचार नाथ महाराजांनी पाचारावे कार्यापुरते असं बोललेलं आहे. त्याच्यामध्ये नाथ महाराजांनी तो व्यवहार दिलेला आहे की स्वस्त्री जरी असेल तरी ती कायमची तुमची स्त्री नाही, तर कार्यापुरता जेवढा काम असेल तिथपर्यंतच त्याचा संबंध आहे, त्याच्यानंतर नाही. तर तेव्हा गृहस्थाश्रमात स्त्रीचा विषय येतो. ब्रह्मचर्य आश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रमात स्त्रीविवर्जित आहे. स्त्रीवर्जित असे आश्रम टाकलेले. एकाच आश्रमात स्त्रीचा स्वीकार केलेला आहे आणि तो आहे गृहस्थाश्रम. लोक गृहस्थाश्रमात शिरल्यावर बाहेरच निघत नाही. त्यांना वाटतं की हा शेवट म्हणजे तेच झालं. उलट काही वेळेला काही वेळेला प्रारब्धवशामध्ये स्त्री अगोदर जाते, मग पुरुष जातो. काही वेळेला पुरुष अगोदर जातो, काही वेळेला स्त्री नंतर जाते, असंही होतं. याला प्रारब्ध म्हणतात. मग या स्त्रीचा आणि पुरुषाचा संबंध जर नसता झाला तर हा प्रपंच वाढला नसता. हा एक भाग आहे. म्हणजे प्रपंचाच्या दृष्टीने ते आहे. आणि आपले सगळे साधू संत तुम्हाला कशात दिसतात? तर गृहस्थाश्रमात दिसतात, पुष्कळशे म्हणजे बहुतांश. तर पण त्याच्यामध्ये राहून त्यांनी काय केलेलं आहे असं जर दिसलं, त्यांच्या गृहस्थाश्रमावर जर आपण नजर टाकली तर तो इतका शुद्ध दिसतो की त्यांनी तंतोतंत धर्माचं पालन केलेलं दिसतं. लोकांना धर्म नावाचा काय प्रकार आहे हा माहितीच नाही. म्हणजे विधीने सेवन ते विषय त्यागाते समान असं तुकोबरायांनीच लिहून ठेवलेलं आहे. जो विधीने सेवन केलं, मग विधी माहीत पाहिजे ना तुम्हाला. तुम्हाला जर विधीच माहीत नसेल तर तुम्ही काय त्याचं काय करणार आहे तेव्हा. म्हणून अनागोंदी कारभारच होईल सगळा. म्हणून त्याचा पण लोकांना जेवढी गृहस्थाश्रमात शिरण्याची घाई आहे तेवढं विधी पाळण्याची आणि विधी ज्ञात करण्याची अजिबातच नाही. मोठे झाले, आयुष्य गेले तरी त्यांना धर्माचं ज्ञान नाही असं दिसून येतं. विधीचं सुद्धा अजिबात ज्ञान नाही त्यांना. त्याचा काय विधी असतो का म्हटले, इथून सुरुवात करतील लोक. तुम्ही उगाच ऐकताय म्हणून तुम्हाला थोडंफार ज्ञान होईल, नाही तर त्याच्याविषयी पूर्णतः अनभिज्ञ, त्यांना माहितीच नाही काय आहेत. आणि 4 आश्रम उभारणी केलेले, त्याच्यातले खरा तर संन्यास आश्रमच आहे. पण तुम्हाला जर संन्यास होण्यासाठी तशा प्रकारच्या वासना अनावर जर असतील तर तुम्हाला गृहस्थाश्रमाचा स्वीकार दिलेला आहे शास्त्राने. तर तेव्हा मग ब्रह्मचर्य पहिल्यांदा राखावा आणि नंतर गृहस्थाश्रमात प्रवेश करावा. तो विधीने करावा, शास्त्राच्या मर्यादा पाळाव्यात. आणि शास्त्र मर्यादा न पाळता स्वैराचार जर करायला लागला तर त्याच्या नावावर पापाची ओझे पडतात. त्याला माहितीच नाही काय करावं. पाठीमागे काही अभंगही येऊन गेले. जसा व्रत काळात
जे जे व्रत आहेत त्याच्यामध्ये नियमावली दिलेली आहे. शिवाय म्हणजे त्याच्यात नंतर पुत्रादी प्राप्ती झाली, पुत्रपौत्रादी, त्याच्यानंतर त्याला विवर्जित केलेलं आहे त्याच्यातसुद्धा. त्याच्यानंतर त्याचा संबंध नाही, कारण म्हणून तिथं कामापुरते पाचारावे असा जो अर्थ आलेला आहे नाथ महाराजांचा, तो तितका व्यापक आहे. आणि मग त्यांनी काय करायला पाहिजे तर विवर्जित होऊन त्याच्यामध्ये म्हणजे नंतर पुढे जाऊन जो वानप्रस्थ दिला आहे तो त्याच्यात खासच तोडण्यासाठीच त्याला दिलेला आहे. स्त्रीचा छंद तोडण्यासाठीच वानप्रस्थाची उभारणी केलेली. मग त्यांनी काय करायचं, स्त्रीचा त्याग नाही दिलेला. त्यांनी स्त्रीचा त्याग करायचा नाही. स्त्री बरोबर असेल, पण स्त्री जरी बरोबर असेल तरी तो त्याचा पूर्णतः त्यांनी विषयाचा त्याग केलेला असतो. तर हा वानप्रस्थ आश्रम काळाच्या भागात लोकांना वाटतं की हे काय हो विनाकारण स्वतंत्र आमच्यासमोर मांडलं आहे तुम्ही, असं नाही आहे ते. त्यांनी ते केलं पाहिजे. आणि त्याच्याही नंतर परत संन्यासच दिलेला आहे. हा संन्यास स्वीकारल्याची अनेक उदाहरणं दिसत आहेत. तुकोबाराय घरात असून घरात नसल्यात जमा होते. वानप्रस्थ आश्रमात गेल्यावर वानप्रस्थ स्वीकारावा असा नियम नाही, तर गृहस्थ आश्रमात असतानाच वानप्रस्थ स्वीकारावा हा नियम. पण मग त्याच्यातूनही ते लहान मूल असतं का आईचं, तर त्याला ते दूध लय गोड लागतं. आईच्या स्तनातलं दूध आहे ते गोड असतं आणि त्याला ते लहान चावलेलं असतं. आणि मग त्याला आता त्या पूर्वीच्या आया तर चांगल्या पाजत होत्या. त्याने ते पाजलं पण तर ते तुटत नाही. मग ते असं 2-2 वर्ष मी 2 वर्ष पित होतो. म्हणजे 2 वर्ष दूध पित झाले. काय मग ते हानत्यात, काय उपाय करतात. मग त्याला लहान चावलेलं असतं ते, पण त्यालासुद्धा आई काय करत असते, तोडत असते. त्याला तोडलेलं असतं. तर मग त्याच्यानंतर मग ते एकदा, पण त्याची गोडी आहे, त्या विषयाच्या ठिकाणी गोडी आहे. त्याचा जसा त्याग अपेक्षित आहे तोच प्रकार सगळ्या विषयांच्या बाबतीत दिलेला आहे की ठराविक काळापर्यंत त्याला कायमस्वरूपी नाही त्याच्यात. तर असा त्याग केला मग त्याने काय होईल, त्याच्यामुळे काय नाही, विषयाचा त्याग नाही. त्याला कळालं तर तो त्याग नावाचा वस्तू नाही, सहजतेनं त्याच्यातून बाहेर पडून जाईल. पण त्याला ज्ञान झालं तर अज्ञानात नाही. आणि म्हणून मग हे बलवान विषय आहेत. देवधर्म सांदी पडले सकळ विषय गोंधळ गाजत असे. तुकोबराय म्हणतात देवधर्म सांदी पडले, सांधाडात पडले आणि विषयाचा गोंधळ इतका मोठ्या प्रमाणात सुरू झाला. हा जीव पूर्णतः विषयांध झालेला आहे. विषय विषाचा परिपाडू, गोड परमार्थ लागे कडू. कडू विषय तो गोडू जीवासी झाला. तो विषय कडू आहे, म्हणजे विषय हा विष आणि विषय. दादा म्हणतात, म्हणजे आमचे भीमदादा बोलताना बोलत राहतात, महाराज विषय हा काय आहे. आता त्यांच्याबरोबरच ऐकायचं आपण त्यांच्याकडून, आपल्याला आपलं ज्ञान नाही सांगू शकत त्यांना. विषय हे विषासारखे नव्हे. जसा सर्प डंख मारतो तसा विषय हे डंख मारतात, पण आम्हाला डंख कळतच नाही. काय आवडतं तुम्हाला म्हटले? डंख नाही आवडत तुम्हाला? तुम्हाला काय आवडतं? गुलाबजामुन आवडतो का जिलेबी? जामुनच आवडतोय. तर जामुन काय करतो, तोंडात टाकल्यावर विरघळतो. काय करतो? विरघळतो का डंक मारतो? तुम्हाला त्याची चव कळते का? त्याची ज्या वेळेला तो थोडासा जरा बरोबरच नाही, त्याच्यामध्ये खावा छान आहे बरं का. त्याची टेस्ट फारच भारी बरं का. ही टेस्ट म्हणजेच डंख असतो तुमच्या भाषेतली.
आणि तो डंख मारतो असं कळत नाही, उलट त्याचा आनंद वाटतो त्याला. पण त्याने तो डंख मारला म्हणजे त्याचं विष सोडलं, विष सोडून त्याला गुंतवला की असाच माझा स्वीकार करत राहा. तो काय करतो त्या असाच माझा स्वीकार कर. मग ते एक एक विषय त्या छंदात माणसं मरून जातात. अशी त्याची उदाहरणं दिलेली शास्त्रात. 5 विषयात 5 जीव नाश पावले. जीव म्हणजे एक एक विषय भोगाय गेला तर नाश पावला. मानव असा एक प्राणी आहे 5-5 विषय एकाच काळात भोगतो आणि तरी त्याला काय त्याच्याविषयी काय वाटत नाही. हे दुःखरूप आहे, नाश करणारे आहेत, याचं ज्ञानच नाही. सांगे सर्पफणीची पाव सावली ते शीतल होईल केतुली मूषकाशी. सांगे सर्पफणीची सावली ते शीतल होईल केतुली मूषकाशी. एरवी विषय भोगी जे सुख ते साध्यंतची मान दुःख परिकाय की जे मूर्ख न सेविता न करे. भौमा नाम मंगळू रोहिणी ते म्हणती जळू. तो विषय प्रवाळू बरळू, तो विषय सुखप्रवादू बरळू विषय कुहा. हे विषय तरी कैसे रोहिणीचे जळ जैसे भद्र जाती जाती भद्र जाती मध्ये किंवा काय बाबा आठवत नाहीत. तिथं म्हटलं सांगे सर्पफणीची सावली ते शीतल होईल केतुली मूषकाशी. मूषक म्हणजे उंदीर. आणि तो असा उंदीर पळाला उन्हाळ्याचे दिवस, टेम्परेचर वाढलेलं आहे आणि मग त्याला पुढे गेल्यावर ते असं लक्षात आलं की इथं एक थोडीशी एवढी सावली आहे का पडली अशी सावली. आणि तो नेमका तिथे असा त्या सावलीला बसला. कोण? उंदीर. तर म्हटला काय देवानी माझ्यासाठी ही सावली निर्माण करून ठेवलेली आहे. त्याला याचं ज्ञानच नाही की ही सावली कोणाची आहे? सापाची. की दरदूर साप गिळीज तो आहे उभा की तो वेटाळी मासिया जिबा. तैसेच प्राणी या कवणे लोभा वाढविती तृष्णा. माऊली म्हणतात त्या सापाची सावली ही शीतल कशी होईल? नाही. इथं तर प्रत्येक क्षणाला त्याचा नाशाकडे तो चाललेला आहे, पण याचं ज्ञान नाही. म्हणून विषय भोगात गुंतलेले जीव नाश पावतात आणि पुन्हा पुन्हा जन्मधारण करतात. हे हा एक भाग झाला. दुसरा भाग असा आहे की त्याच्यामध्ये गुंतलेल्या माणसाला देव आवडतच नाही. कारण जो विषयामध्ये लंपट बनलेला आहे त्याला देवाचं करायचंच काय? बरेच लोक म्हणतात तुम्ही चालले हरिपाठाला. मग हरिपाठाला चालले ते म्हणजे चला ना मग तुम्ही बी चला. आम्हाला काय कमी केलं आहे देवाने? म्हणजे ह्यांना विषय देवाने पुरवलेले. कमी केलं म्हणजे दुसरं काय कमी आहे ह्यांच्याकडं? दुसरं काय आहे ह्यांच्याजवळ? ह्यांच्याजवळ विषय आहेत आणि तुमच्याकडे एखाद्या वेळेस विषय नसतील म्हणून तुम्ही काय कुठं चाललेला असतील हरिपाठाला देवाकडे मागायला. असा त्यांचा इतका गैरसमज आहे याच्या बाबतीत. आणि ते विषय असले की मग त्यांचं सगळं भागतं आणि विषय कमी पडले की चालले देवाकडे. असा भाग नाही. त्याच्यातलं ज्ञानच नाही झालं. हे विषय साक्षात विषयासारखे आहेत. विषय निंब बहुगोडी आला भजन गोळ तो मज कडू झाला. वित्तहानीचा गळा झेंडू आला असत्य अशुद्धाच्या येताती गुरळाओ. लोभ सर्प डंकला करू काय. नाथ महाराज सांगतात असा हा विषय निंब बहुगोडी आला. लोकांच्या दृष्टीने तो फार आवडीचा विषय झाला आणि देवाला त्यांनी सरळ सरळ नाकारलेला आहे. तर तेव्हा भक्त विषयासाठी जरी सहज खेळता अग्नी लागला तरी सावरे उधळला. बरोबर आहे ना. खेळताना लागला काय आणि सहज लागला काय, तो अग्नीच आहे, तो त्याला जाळतोच. तसे विषय जे आहेत त्याच्यामध्ये तुम्ही त्याचा संगतीत गेल्यावरती ते जीवाला त्रस्त करतात. पहिली गोष्ट आहे त्याच्यामधली आवड. एकदा तो लांछावला विषयाला, चटावला आपण म्हणतो. तो जर चटावला धनाला काय आणि स्त्रीला काय तर तो त्याच्यातून तो बाहेर पडायला कठीण आहे.
आणि मग तीच गोष्ट त्याच्या मरेपर्यंत नाही, मेल्यावरती बी तेच त्याच्या डोक्यात राहील. म्हणून तो त्याच्यामध्ये लांचावलेला जो असतो तो देवाचं कसं भजन करेल. म्हणून पहिल्यांदा तुकोबराय म्हणतात, मृत्यूलोकी आम्हा आवडते परी, नाही एका हरिनामे विन, एका हरिनामे शिवाय काही नाही. विठले हे चित्त प्रपंचापासून वमन. आता त्या वमना विषय वमन स्वरूप आहेत हे कळण्यासाठी आपण यांचे दृष्टांत घेतले. धन वमन स्वरूप आहे. धन उलटीसारखं कसं आहे, आम्हाला तर ते नाही वाटत असं. उलटी नाही, विष्टेसारखं तुम्हाला दृष्टांत दिला त्या दिवशी. कोणता जळोजी मळोजीचा दृष्टांत झाला ना, विसरून जातात तुम्ही लगेच. त्या रांका वंका बंकाने दृष्टांत येतो. वडील आणि आई पुढे चाललेली, पुढे वडील चाललेत, मागं आई चालली, त्याच्या पाठीमागं त्यांची मुलगी येत होती वंका. आणि मग ते पुढे चाललेले तर पुढे एक सोन्याचा हार पडलेला होता. फुफुट्याचे असे उन्हाळ्याचे दिवस, त्याच्यात चकचाक चकचाक करत होता. कशाला चालले होते? लाकडं तोडायला, लाकडं आणायला चालले होते. पुढे गेले तर त्याच्यात त्या मातीमध्ये तिथं हार पडलेला होता. लाकडं आणून प्रपंच भागवायचा ह्याच्यापेक्षा एकाच वेळेला एक गठ्ठा सोनं जर पण मिळत असेल तर लोक म्हणतील आपण हे वणवाण तरी कशात करतोय उन्हामध्ये. मग त्याच्यात मग तो असा पुढे गेले तर त्यांनी ते पाहिलं. मग त्याच्यात लक्षात आलं की बा हे मागच्यानी नको उचलायला बा, म्हणून त्यांनी त्याच्यावर माती ढकलली. त्यांचा दृष्टांत बरं का, आपल्यासाठी नाही आहे तो. नाही तर तुम्ही माती बिती ढकलताला. तेव्हा मागून येणाऱ्यांनी ते पाहिलं, त्यांची पत्नी मागं होती तर तिने पाहिलं की बा पतिराजांनी तर माती टाकली पण मागं पोरगी आहे आणि तिने नको आणखीन उचलून घ्यायला. म्हणून त्यांनी ते थोडासा भाग उघडा पडलेला होता, त्याच्यावर तिने जाता जाता पायाने माती अशी ढकलली. ती कुणी पाहिलं? पोरीने पाहिलं. आणि मागून ती मोठ्याने बोंबलायला लागली, रडायलाच लागली. मग तिचे वडील आणि ते आले आहे तेवढे का रडते, तुला काय झालं का काय? ते म्हटले काही नाही, तुमच्यासारख्या अशा भेदवादी निकृष्ट असणाऱ्या आईबापांच्या पोटी माझा जन्म झाला. म्हणजे काय झालं असं? मग तुम्हाला सोनं आणि माती ह्यातला भेद कळतो म्हणून तुम्ही त्या सोन्यावर माती टाकली. वास्तविक सोनं आणि माती याच्यात भेदच नाही. मृतिके समान, त्या समान चित्त्यास आहे. भगवद्गीतेचा श्लोक काय? समलोष्टाश्म कांचन ज्ञान विज्ञान तृप्तात्मा समलोष्टाश्म कांचन. तर त्याच्यात लोष्ट आणि कांचन म्हणजे सोनं, याच्यामध्ये ज्या बुद्धीतला भेद मावळला. काय किती मोठ्या अधिकाराची मुलगी असेल बरं त्यांच्या पोटी जन्माला आलेली, काय अधिकार असेल तिला? म्हणजे आईबापा तेवढे तुम्हाला तरी भेद कळतो. हा नाहीच आहे, हे म्हणजे सोन्या तुच्छ आहे अशा प्रकारचं ज्ञान घेऊन. मागची पूर्वपुण्यही असते बरं. कोणत्या पाठाला जाऊन बसल्या होत्या? कारण कोणती भगवद्गीतेची अध्ययनं केली होती? नाही, पण ही याला पूर्वपुण्यही म्हणतात. पूर्वपुण्यही घटित जे पुरुष जन्म घेतात तर ते अशा प्रकारचे. म्हणून मी तुम्हाला अजूनही मागं म्हटलं की मागच्याही जन्मात आणखीन आपले हजारो गुरु झाले. एका गुरुमध्ये काम नाही वागत लोक. एका गुरुची काय होणार आहे? मागचे जन्मच्या जन्म गुरु करत आलो, त्याच्यात प्रत्येक गुरूंच्याकडून थोडं सहाय्य मिळालं. एकाच गुरुने मुक्त केलं असतं पण त्यांचं ऐकतच नव्हतं आपण. आपले जो रगील स्वभाव आहे ना तो प्रत्येक वेळेला नडतो. आणि मग पुढच्या जन्मामध्ये जातो पण त्यांचे तेवढे उपकार तरी आम्ही आत्ता तरी मानतो. किंवा तितके उपकार आमच्यावर त्यांनी फार उपकार केले, पण आमच्या दुष्टबुद्धीमुळे आम्ही त्या जन्मात मागच्या मुक्त झालो नाही. आम्ही अनेक प्रकारचे संशय, तर्क वितर्क त्यांच्या बाबतीत निर्माण केले म्हणून मोक्ष मिळाला नाही.
त्या म्हणून म्हटलं काय संशयावनी थोर पाप नाही आणि का घोर विनाशाची विनाशाची वाघोर प्राणी असं. प्राणी आहे. तर तेव्हा माऊली म्हणतात तसा. पण मग आता काय म्हणून त्या समलोष्ट आणि माती आणि सोनं समान असं बाळा झालेले साधू पुरुष काही वेगळे. तुम्हाला पहिल्या दिवशी म्हटलं होतं जे जे संत दिसतात त्या सगळ्यांच्या संतांच्या हृदयाची स्थिती ही अशीच असते. ते म्हणले हां सरसेची माणीची सगळ्यांची स्थिती अशी असते, त्याच्याशिवाय होतच नाहीत. आणि याच्या बाबतीतही पाहिलं तर असंच आहे. काय ते नामदेवराय, चोखोबा महाराज, सेना महाराज, तुम्ही सगळ्या साधूंचे पाहून घ्या चरित्र. तुम्हाला कुठेच प्रपंचात स्त्रीमध्ये आणि धनात गुंतलेले दिसणार अजिबातच नाही. म्हणून त्यांच्याबरोबर भगवंताचं संभाषण झालं. भगवंताने त्यांना सगुण साकार रूपामध्ये भेटी दिल्या. आता धन आणि स्त्री यांना तुच्छत्व लेखणारे हे साधू म्हणजे धनाला तुच्छत्व लेखलं ठीक आहे. एक चेतन आहे आणि एक जड आहे. धन काय आहे? जड पदार्थ आहे, त्याचा ठीक आहे. दुसरा एक चेतन गट आहे जो स्त्री हा चेतन आहे. म्हणून जड आणि चेतन यांनी संपूर्ण सृष्टी बनलेली, म्हणून हे उपलक्षणं झाली. आणि संपूर्ण सृष्टीचंच आमच्या ठिकाणी वमन बसलेलं असं तुकोबराय म्हणतात. विठ्ठल हे चित्त प्रपंचापासून, म्हणून प्रपंचाचे 2 घटक पुढे घेऊन उपलक्षणं ठेवली. म्हणजे मोठे 2 विषय आहेत आणि त्याच्यातून तुम्ही सगळेच विषय धरा. आता ते म्हणजे बाकीचे विषय विटले नाही विटले तर चालतील का? हे 2 विषय काय केले? उपलक्षित केले. उपलक्षण हे पाठीमागं असणाऱ्या अनेक लक्षणं त्या अनेक हे मुख्य असतात. बाकीच्यांचा त्या ठिकाणी अध्याय करून घ्यायचा, बाकीचे लावून घ्यायचे त्या ठिकाणी. तर तेव्हा तुकोबरायांनी या 2च्या जागेवरती तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे आम्हा दिसतील तुका म्हणे तैशा दिसतील नारी रिसाच्या परी आम्हा पुढे. रिस या पदाचा अर्थ आहे अस्वल. रिस म्हणजे अस्वल. अस्वलासारख्या स्त्रिया कशा आहेत म्हटले? अस्वलासारख्या. का हो तुम्ही स्त्रियांना तुच्छत्व म्हणता? लगेच महिला आयोगाकडे जाऊ आम्ही. त्या महिला आयोगाचे आलेलेच ते लगेच त्या म्हटल्या का तुम्ही आम्हाला रिसा का म्हटले? तर त्यांना तुच्छत्व लेखण्याचा विषय नसून चित्तातल्या स्त्रीचा त्यागाची भूमिका तुकोबराय पारमार्थिक दृष्टीने सांगतायत. नाही तर कोणी म्हणेल की याचा त्यांनी काय केला आहे? तिरस्कार केला, स्त्रियांच्या विषयी तिरस्कारिक भाव आहे, असं नाही. तर स्वतःला नाव ठेवून ती म्हणते मी स्वतः गोरी. तर तेव्हा अस्वल म्हणजे केस. विशेष करून केस हे भूषण आहे. पूर्वी बी आता आत्ताही आहे. आणि त्या केस पण तुकोबरायांनी त्या स्त्रियांची केस पाहिल्यावर तुकोबरायांना ती स्त्री ना दिसता लांब केस वाढलेली अस्वलीन दिसते. म्हणून तुकोबराय म्हणतात की त्या मला स्त्री नाही दिसत, तर मग काय रिसा सारखी रिसच दिसतात. म्हणजे अस्वल पाहिलं ना तुम्ही? अस्वलाला किती फुटाचं केस असतंय? असं झाले अंगाला केस नुसतीच केस हां. मग त्या सगळ्या तुकोबराय म्हणतात अशा आहे. पण त्याच्यातून द्वेषबुद्धीचा भाग नसून चित्तातल्या विषयाचा त्याग केलेल्याचं हा भाग प्रतिपादन केला आहे. त्याच्यासाठी चित्तातून ते काढून टाकले. त्याच्यात निरस भाग झाला. जो मनुष्य त्या विषयात रस घेणारा असतो त्याला खराब पदार्थसुद्धा सुंदर दिसतो. जो खराब आहे ना तो सुद्धा सुंदर दिसतो, कारण त्याचं काय त्याच्यामध्ये रस असतो. आणि जे वैराग्यप्रधान पुरुष आहेत त्यांना लौकिकात ज्याला सुंदर म्हणतात तो सुद्धा दुर्गंधीने युक्त, कारण त्याची नजरच वेगळी. साधूंची नजरेत आणि पामराच्या विषयी व्यक्तीच्या नजरेत जमीन आसमानाचं अंतर आहे. म्हणून त्याची पाहणीची नजरच वेगळी आहे.
लोक नामरूप पाहतात आणि साधू आंतरदृष्टीने त्याच्यातल्या पदार्थाचं दर्शन घडवतात. पंचदशीमध्ये जो विषय आलेला आहे, अर्थानामार्जने क्लेशस्तथैव परिपालने नाशे दुःखम वे दुःखम धिगर्तान क्लेशकारिणः. अर्थाच्या बाबतीत असं म्हटलं वैराग्य निर्माण करण्यासाठी तो श्लोक निर्माण केलेला आहे की का हो तुम्ही ज्या धनामध्ये आकृष्ट आहात, अर्थानाम आर्जने, आर्जने म्हणजे प्राप्त करणं, क्लेशस पैसे मिळवण्यासाठी सोपं आहे का हो? नाही, क्लेश होतात, त्याचा सांभाळ करायला क्लेश असतात. तथैव परिपालने म्हणजे सांभाळ, नाशे जर त्याचा नाश झाला तरी दुःखच होतं, व्यय खर्च झाला, व्यय म्हणजे खर्च झाला तरी दुःखच होतं, कोणी मागितले पैसे दुःखच होतं, दिलेले परत देत नाही दुःखच होतं, कोणी एखादा मागायला म्हणजे ठीक आहे देव, पण तरी लगेच तो दुःखच होतं. वे दुःखम नाशे दुःखम. त्याच्याही पुढे जाऊन आजारी पडला माणूस ज्या वेळेला खर्च करायला लागतो तेव्हा म्हणजे काय हो सगळे पैसे गेले, वे दुःखम. त्याच्यातून वाचला आणि भ्रष्टाचार केलेला असला मग तर इन्कम टॅक्सची रेड, ईडी आणि सीडी, त्याच्या मागं ईडीच लागली. मग म्हटले आता ते म्हटले आता काय वे दुःखम, ते वे ईडीने असं केला त्रास देतात, इन्कम टॅक्सची रेड पडायला लागली. पूर्वीसुद्धा राजे काय करत होते, त्याच्या धनावरती कर होता आणि तो कर आज बी कर आहे. नियमाने तुम्ही द्रव्यार्जन केलं तर नियमाप्रमाणे टॅक्स दिला पाहिजे. नियमाने राज्यकारभार कसं चालेल तुम्ही जर ते लपवात छपी करायला लागले तर, म्हणून त्याच्यावरती टॅक्स हा दिलाच पाहिजे आणि तर तो प्रामाणिकपणाने द्यावा. कारण तुम्हाला जर देशप्रेम असेल तर, नाही तर मग ह्याच्यासाठी चोर मंडळी तयार झाली की कसा लपवता येईल त्याच्यात काय करता येईल आपल्याला. तुम्हाला बचत करायला सांगतात ही गोष्ट बरोबर आहे, कारण ते तुम्हाला त्याच्या बचतीच्या माध्यमातून ते असे वळवलं तुम्ही संपदा ती बी तुम्ही काय लपवली नाही, समोर आली किंवा तुम्हाला त्याच्यात वेगवेगळी कलमं आहेत ना टॅक्सची, त्याच्या अंतर्गत तुमचे काही पैसे वाचतात, म्हणजे टॅक्सला जाण्याचे वाचतात असे. तर ते नियमाप्रमाणे गव्हर्नमेंटनेच केलेलं आहे की गव्हर्नमेंटला त्याच्यातून ते पैसे पोस्टाकडे यावेत, पोस्टातून ते कल्याणासाठी लागावेत, असा त्याच्या पाठीमागचा हेतू आहे. पण जे खास लपवली संपत्ती लपवली म्हणूनच ते ईडी आली त्याच्यानंतर, नाही तर कशाला गेली ते तरी कशाला टॅक्सवाले चौकशी कशाला करत. आणि कराना केली तर तुमचं आहे ते समोर दिसल्यावर ते काय करत नाही, करू शकत नाही. काय सगळे एवढं आमची संपत्तीने याचा टॅक्स इतका भरलेला आहे, याचं काय मग काय अर्थ. पण असं होत नाही, भ्रष्ट आहे समाज म्हणून मग दुःख पावतो. द्रव्यार्जनात दुःख आहे. आणि स्त्रीच्या बाबतीत दोषदृष्टी करताना पंचदशीकार म्हणतात, आपात रमणीयेषु भोगेष्वम विचारवान नानुरज्यते क्विंतेतान दोषदृष्ट्या जिहासती. असं आहे ना, मांसपांचालिकायास्तु यंत्रलोलेंग पंजरे स्नायवस्ती ग्रंथशालिन्या स्त्रिया किमीव शोभनम. हे सांगा बरं त्यात काय सुंदरता आहे. स्त्रिया किमीव शोभनम, स्त्री काय सुंदर आहे का. स्त्री सुंदर त्याला दिसते ज्याला जो पामर असतो, विषयी असतो, त्याला सुंदर दिसते. आणि साधकांनी ज्या वेळेला नजर केली, तुम्हाला नेहमी त्याच्यासाठी एक भाग नेहमी सांगायचो आपल्याला. शास्त्रीय प्रयोगामध्ये एक प्रयोग होता शाळेत, जास्वंदीच्या फुलाचा उभा छेद करा, होता का तुम्हाला शाळेत शिकवायला ते असं. आणि मग ते कसे त्याचे पराग कसे दिसतात, पाकळ्या कशा आहेत, त्याने ते रेखाटन केलेलं होतं ते असं. आणि मग ते त्याच्यात मधला भाग कसा आहे, वरचा आहे, ते स्त्री केसर पुंकेसर ते सगळं त्याच्यामध्ये ते शालेय अभ्यासक्रमात होतं ना. आता बहुतेक लोक शिकलेलीच सगळे, आडाने कोण नाही. असे ते म्हणजे ते त्या चित्रकलेत असं पाहायचं कापायचं, असं केलं असं लावलं की त्याला त्याच्यामध्ये त्याच्यात काय करायची त्याची माहिती द्यायची, पार्ट त्याचे असे. तसा तुम्ही असा छेद करा, कल्पनेने करा, परत काय चिकटू बिकटू नका. एक कल्पनेने असा छेद करा मानवी शरीराचा आणि आतमध्ये डोकवून पहा काय दिसतंय तुम्हाला.
हां आम्ही मेडिकल कॉलेजमध्येच होतो ना, मला माहिती आहे सगळं काय आहे ते. मला ते डॉक्टर दास आहे ना ते घेऊन जायचे. हां म्हटलं का, आणि ते म्हणायचे जगताप चलो मेरे साथ, आपको मैं बॉडी दिखाता है. म्हटलं कसली बॉडी दाखवते, ते मेडली बॉडी यायच्या ना त्या, हां डेड बॉडीज यायच्या. आणि मग त्या डेड बॉडीज ते त्यातमध्ये गेल्यावरती ते प्राचार्य होते ते डॉक्टर दास, त्यांनी काय त्याच्यात सारी घाणच आहे ना ते, म्हणजे प्रत्यक्षच पाहिलेलं आहे मी ते कापलेलं असं. काय आहे त्याच्या आतमध्ये, तर हे पॅकिंग त्यांनी बरोबर केलेलं आहे देवाने. वरून दिसायला पॅकिंग भारी दिसतंय, काताडं वरून लावलेलं आहे. ते काताड जर काढलं ते जनावरं बघा बरं रस्त्याला टांगलेली कशी राहतात. अरे 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 काय अवस्था आहे त्याच्यात. आणि त्याच्या बी आत डोकून पहा, ज्याचा भोग घेतो ते शरीरा आहेत तरी कशी, तर इतकी गलिच्छ घाण. काय म्हटलं मदालसाने त्याचं वर्णन केलेलं आहे. वरी चर्म घातले रे रवरव कृमी कीटकांचा सांदा. बरोबर आहे. शरीर दुःख ह्याचा आहे ते बांधा. कृमी कीटकांचा सांदा वरी चर्म घातले. हा देह नाशिवंत मलमूत्राचा बांधा, वरी चर्म घातले रे कृमी कीटकांचा सांदा, रवरव दुर्गंधी रे मलमूत्राचा बांधा, स्मरे त्या हरिहरा शरण जातो गोविंदा, परे दे मदालसा सोहम जो जो रे बाळा. तर त्याच्यामध्ये त्या मदालसेने वर्णन काय त्याच्यामध्ये त्यांनी वर्णन केलं, ठीक आहे. आपल्याला का असं वाटत नाही, तर त्याच्यात विवेकदृष्टीचा नाश झालेला असतो आणि अविवेकाने खराब पदार्थ चांगला आणि चांगला पदार्थ खराब. देव चांगला आहे का नाही, त्याला आम्ही फार फेकून दिला आणि हे खराब पदार्थ बुद्धीमध्ये धारण करून बसलेले आहेत. तेव्हा तुकोबराय म्हणतात आम्हाला तर त्या स्त्रिया रिसासारख्या म्हणजे अस्वलासारख्या वागतात. तर हा एक दृष्टीतला फरक आहे. आपल्याला का नाही तसं वाटत, तर आपली दृष्टी, म्हणून म्हटलं दृष्टी कोणती त्याच्यावरती अवलंबून आहे. हरी विठोबा.